शिरोडकर हायस्कूल आणि सरन्यायाधीश हा प्रवास कसा आहे तुमचा? प्रवासाचा आनंदही आहेच, परंतु आज या संस्थेमध्ये ज्या शाळेमध्ये शिक्षणाचे बालकडू मिळाले आणि आज जिथे पोहोचलो त्या प्रवासाची फाउंडेशन झालं त्या शाळेमध्ये येऊन अतिशय आनंद होत आहे. लहानपणच्या आठवणी परत जिवंत होत आहेत आणि लहानपणी मित्रांसोबत इथे खेळायचो, पकडायचो, त्या सगळ्या स्फूर्तीमध्ये मी आज गेलेलो आहे. तुमची आठवण या शाळेमधली एखादी? अनेक आहेत. मित्रांसोबत खेळणं, मित्रांसोबतच्या मारामाऱ्या पण आहेत आणि अजूनही मला ते जोशी सर जो पीटीचे क्लासेस घ्यायचे, जो डिसिप्लिन, अतिशय डिसिप्लिननी पीटीचे क्लासेस घ्यायचे, त्या आठवणी अजून जिवंत आहेत. त्यावेळी 5 पैशामध्ये पट्टीचा समोसा मिळायचा आणि 10 पैशामध्ये मिसळपाव. सकाळी लवकर घरून निघत असल्यामुळे बऱ्याचदा डबा यायचा नाही. आज परत त्या स्मृती जिवंत झालेल्या आहेत. आजच्या पिढींना तुम्ही काय सांगणार? आजच्या पिढीने आपल्या कामाच्या प्रती निष्ठा, एकाग्रता आणि स्वतःवरती आत्मविश्वास जर ठेवला तर आयुष्यामध्ये, आपल्या करिअरमध्ये काही अशक्य नाही. सरांविषयी तुम्ही किस्से काही लहानपणाचे किंवा तुमच्या आठवणी? हां, म्हणजे आम्ही शाळेत एकत्रच सगळेजण शिकलो होतो आणि सर माझ्यामध्ये 4थी ते 7वी 3-4 वर्षात शाळेमध्ये होते. 3री ते 7वी नंतर दुसऱ्या शाळेत गेले. पण तो एक प्रसंग मला अगदी प्रकर्षाने आठवतो आहे की इतका दुःख आठवते. आम्ही दोघेही चित्रकलेच्या वर्गात होतो उभेबावर आणि आमचे दाते सर म्हणून होते ते चित्रकला शिकवायचे. ते माझ्यामध्ये मला ओरडत असावेत, कारण त्रिकोण अगदी भूमितीचा काढतात तसे डोंगर आणि त्याच्यामधला सूर्य, ह्याच्या पलीकडे काय माझी चित्रकला कधी गेली नव्हती. आणि हे त्रिकोणासारखे एकदम एक्झॅक्ट त्रिकोण असेल डोंगर कधी बघितले नाही तरी ते कसे असू शकतात हा प्रश्न तो तेव्हा पडला नव्हता. असं काहीतरी ते बोलतायत, एवढं मला दुःख आठवते सर. आणि सतीश, दुसरं मला आठवत आहे 7वीच्या वर्गामध्ये दिवाळकर बाई होते. आम्हाला नागरिकशास्त्र हा विषय त्यावेळेला ऑप्शनला असायचा, पण नागरिकशास्त्राचा इत्यंभूत माहिती आणि डिटेल स्टडी कसा असावा हे त्या 3 मिनिटाच्या भूषणजींच्या वक्तव्याने कळलं. विधानसभा विधान परिषदेवरती त्यांनी काहीतरी प्रश्न विचारला. भूषणजींनी जे काही डिटेल्समध्ये सांगितलं, जे इत्यंभूत माहिती दिली ती अविश्वास. मॅडमही विचार करत असल्या, आम्ही त्याला बाई बोलायचं, बाई पण बघत असल्या की एवढी माहिती. तेव्हापासून भूषणजींनी आपलं एम किंवा आपलं ध्येय ठरवलं होतं की मला याच्यामध्येच करिअर करून सर्वोच्च पदावरती जायचं आहे. ही त्यांची लगन त्यावेळेला दिसत होती, जी आत्ता आम्हाला जाणवते. त्यामुळे सर्वच खेळाचे असल्यामुळे कधी आम्हाला तशी जाणवलं नाही आणि भूषणजींनी पण कधी अशी आम्हाला जाणीव करून दिली नाही. वर्गात येताना लाल दिव्याच्या गाडीत नाही यायचे, पण लाल दिवा बाहेर ठेवून ते आतमध्ये यायचे आणि मग सर्वांबरोबर डबा शेअर करणं, मग अशी मुलं आणि कबड्डी खेळणं. खूप खूप आठवणी आहेत की वेळ कमी पडेल कारण यांना वेळेची पाबंदी आहे.